सुरुवातीलाच छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। एका महिला डॉक्टरनं तिच्या 5 महिन्यांच्या बाळासह आत्महत्या केली आहे। डॉक्टर पूजा भोरकटे यांनी हे टोकाचं पाऊल उचललं आहे। अंगावरती दूध येत नसल्यानं त्या नैराश्यात गेल्या होत्या आणि गेल्या 8 दिवसांपासून त्या नैराश्यात होत्या। त्यानंतर त्यांनी 5 महिन्याच्या बाळासह आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधली अतिशय धक्कादायक बातमी म्हणावी लागेल। एका महिला डॉक्टरनं तिच्या 5 महिन्यांच्या बाळासह आपलं आयुष्य संपवलं आहे। डॉक्टर पूजा भोरकटे असं त्यांचं नाव आहे। या संदर्भात थेट आपण छत्रपती संभाजीनगरमध्येच जातोय। आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख आहेत आपल्यासोबत। मोहसिन, नेमकं काय घडलं होतं जी ही आईवरती ही वेळ आली? या सगळ्या खरं तर घडामोडी घडतायत। वर्षा 2 दिवसापूर्वी म्हणजे परवा रात्री पूजा होरकटे म्हणजे हे पैठण शहरातील डॉक्टर दाम्पत्य आहे, प्रभाकर होरकटे आणि पूजा होरकटे, आणि ते प्रचलित आहे शहरामध्ये। परवा रात्री त्या एक रिक्षा करून पाणी बघण्याचा, जायकवाडी धरणातून गोदावरीत पाणी सोडले म्हणून पाहण्यासाठी जाते म्हणून घरातून निघाल्या आणि पाटेगाव पुलावर पोहोचल्यावर त्यांनी रिक्षा चालकाला रिक्षा थांबवायला लागली आणि मी पाणी पाहते असं सांगितलं आणि काही क्षणात त्यांनी आपल्या 5 महिन्याचा बाळ, ज्याचं नाव क्रिश आहे, त्याच्यासह गोदावरी नदीत उडी घेतली आणि त्यानंतर ही माहिती पोलिसांना मिळाली। पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं। रात्री उशिरा डॉक्टर महिलेची मृतदेह सापडला आणि काल सकाळी जे आहे तर बाळाचा मृतदेह सापडला। त्यानंतर पोलिसांनी जेव्हा या सगळ्या गोष्टीचा तपास केला तर एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। ज्या पद्धतीने नातेवाईकांनी सांगितलंय तर या ज्या डॉक्टर होत्या त्यांना 5 महिन्याचं बाळ होतं आणि त्यांना अंगावर दूध येत नव्हतं, त्यामुळे त्या नैराश्यात होत्या। 8 दिवसापासून त्या या सगळ्या गोष्टींमुळे चिंतेत होत्या आणि त्यामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज जो आहे तर नातेवाईकांनी दिलेला आहे आणि त्यानुसार पोलीस आता तपास करतायत। आता हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर आपण बघितलं तर अनेक महिलांना या अंगावर दूध न येण्या या अडचणी असतात। मात्र पूजा ह्या स्वतः डॉक्टर होत्या आणि असं असताना ते देखील त्यांनी हे पाऊल का उचललं असा देखील अनेक प्रश्न उपस्थित होतोय। मात्र या अंगावर दूध येत नाही या कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि सोबत आपल्या 5 वर्षाच्या जे बाळ होतं त्याला देखील सोबत घेऊन गोदावरीत उडी मारली आणि आत्महत्या केली। या सगळ्या घटनेनंतर एकच खळबळलेले आहे, धक्कादायक हा सगळा प्रकार आहे आणि आता या सगळ्या गोष्टींचा पोलीस देखील पुढे तपास करत आहे। मात्र नातेवाईकांनी जे पोलिसांना माहिती दिलेली आहे त्यानुसार त्यांच्या अंगावर दूध येत नव्हतं आणि त्यामुळेच त्या नैराश्यात होत्या आणि त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असं सांगण्यात येत आहे। निश्चितच मोहसिन, त्यामुळे या घटनेनंतर देखील खरं तर हळहळ व्यक्त केली जाते सगळ्या परिसरातून। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।